मूर्तिजापूर तालुक्यात पुरवठा विभागामार्फत राशन वितरण करणाऱ्या गावखेड्यातील वितरकांना धान्य पोहोचविण्यात आले असून परिसरातील कुरुमच्या ग्राहकांना सोशल डिस्टन्स राखून मालाचे वितरण करण्यात आले आहे। मूर्तिजापूर तालुक्यात पुरवठा विभागामार्फत राशन वितरण करणाऱ्या गावखेड्यातील वितरकांना धान्य पोहोचविण्यात आले असून परिसरात कुरुमच्या ग्राहकांना सोशल डिस्टन्स राखून मालाचे वितरण करण्यात येत आहे। प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला शासनाकडून ग्राहकांना राशनचे वितरण केले जाते। राशन दुकानांवर पत्रिकाधारकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र प्रल्हाद गादे यांनी दुकानासमोर 6 ते 7 फूट अंतरावर चौकोन आखून सोशल डिस्टन्स राखून ग्राहकांना शासनाच्या निर्देशानुसार स्वस्त धान्याचे वितरण केले। तुमच्या दुकानामध्ये आम्हाला धान्य वाटप नेहमी करण्यात येत आहे। शासनाकडून आम्हाला आर्थिक मदत व्हावी ही आमची विनंती आहे। कोरोना आजारामुळे आम्ही 15 दिवसापासून घरी आहे। मी राजेंद्र प्रल्हाद गादे, राहणार कुरुम। मी स्वस्त धान्य दुकान डीलर आहोत। आम्हाला शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार आम्ही धान्याचं वाटप करीत आहोत। त्याचबरोबर आम्ही शासनांना ग्राहकांना तरुणांविषयी सतर्क राहण्याची माहितीसुद्धा देत आहोत। सीधा पत्रिकाधारकांनी काळजी करू नये। चौकोनात नंबर आल्यावरच धान्य मापून घ्यावे। चौकोनाबाहेरील सीधा पत्रिकाधारकांनी 5 फूट अंतर ठेवावे। नंबर आला की आपले धान्य घ्यावे, असे स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्राहकांना कडक बजावून कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक शिस्तीत अंमलबजावणी केली। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।